कमळी गेली ती आज मृत्यूला घट्ट कवटाळून कायमचीच निघून गेली. तिचा निर्जीव देह पाहून तिच्या मायला हुदका आवरेना. पण शेवटी ती सुद्धा स्त्रीच तर आहे. बाहेर पडू पाहणारा हुदका साडीच्या पदराच्या बोचक्याखाली दाबून धरावा लागला. धावत जाऊन लेकीला बिलगून टाव फोडावा म्हणणारे पाय अंगठ्याने जमीन कोरू लागले. पण डोळ्यांना मात्र बांध पाळता आला नाही. ते ओसरून वाहत होते. कित्येक असे अन्यायी बुक्क्यांचे घाव प्रत्यक्ष पाहिले होते तिने. मायच्या डोळ्यांनी कित्येक सोसले देखील होते. पण सगळे सगळे पडद्याआडून पुरुषी प्रस्थापित समाजात हे स्त्रियांचं जगणं. मी का सांगितलं नाही पोरीला, स्त्री जातीला स्वच्छने मरणाचा सुद्धा अधिकार नाही पोरी, हे शिकवायचेच राहून गेले होते. मायच्या जीवाला याचाच घोर लागला असला पाहिजे म्हणूनच तोंड गप्प असलं तरी डोळे आकांत करत होती. ती होती तरीही जीव पिळवटत होताच ना. क्रूर समाजाने उघड्यावर टाकलेली असहाय्य फाटक्या कपड्यातील फेकलेली भाकर खात असलेली दोन जीवाची कमळी, झाडाच्या बुंद्यावर ताटकळत पडलेली कमळी मायच्या नजरेसमोर उभी झाली की जीवाचं पाणी पाणी होत होतं. पोटची लेकरू असूनही काय करू शकणार होती माय. चोरून लपून भाकरीचा तुकडा नाहीतर दोन फळाच्या कोय तिच्या झोळीत ओतून आग आग होणाऱ्या जीवावर दोन चार पाण्याचे थेंब ओतून पाहत होती. कमळी डोळ्यांना दिसत तर होती. कावळ्या जीवाला तेवढाच आधार तर होता. आता थांबलं सगळं. मरण आलं अन घेऊन गेलं तिला. हात पकडून त्यांनी फरफटत पण तिच्या जन्माची फरफट थांबली आता. प्रेम केलं होतं म्हणे कमळीने गावच्याच पाटलाच्या पोराशी. गण्या त्याचं नाव. खूप स्वप्न दाखवली होती गण्याने. कोणाच्या बापाले घाबरत नाही. तुले घेऊन शहरात जाईन, तिथं आपण आपला संसार थाटू कमळे. पाटलाच्या पोराले नाही म्हणण्याची हिंमत नाही या गावात कुणाची. तुले पाटलीन बांधून ठेवीन, सोन्याने मडवीन म्हणाला होता. कमळीच्या कोवळ्या मनाला सुखाच्या स्वप्नांनी भरून टाकलं होतं. कमळीला गण्याचा खूप आधार वाटू लागला होता. गण्याशिवाय तिला काहीही दिसेना झालं होतं. पाटलिनीच्या वेशात स्वतःला आरशात बघताना आनंदाचं भरत येई कमळीला. गण्या आणि फक्त गण्या एवढंच तिचं विश्व होऊन बसलं होतं. कमळीची सखी संगी समजावे तिला. कमळे, दिसतं तसं नसतं ग सोने. ऐक माझं, एकदम वाहवत जाऊ नकोस. दमाने घे जरा. जरा विचार कर. पोरायची जात लई खराब असते बघ. त्याले पाहिजे ते मिळालं का मग झालं. प्रेम बिम सारं तुझ्या माझ्यासारख्या पोरींसाठी असते बघ. अन इज्जत बी आपलीच जाते. पोरायले फरक पडत नाही बघ. पण प्रेमच ते. आंधळं म्हणतात तसंच. गण्या नाही त्यातला. तू उगं काय बी बोलतेस. म्हणून कमळी परत आकाशी उडू लागायची. कमळीच्या प्रेमाचा, तिच्या विश्वासाचा गण्या आता फायदा घेऊ लागला होता. कमळीला एकट्यात गाठून चमचमत्या टिकल्या, माळ, बांगड्या वस्तू देऊन तिला उपकाराखाली दाबू पाहत होता. गळ्याची आण देऊन देऊन प्रेमाची लक्तर फाडत होता. 5 रुपयांची भजी खाऊ घालून तिच्या जीवाचा भाजीपाला करत होता. कमळी तरीही खुश होती. प्रेमात आखंड चूर होती. तनाने मनाने समर्पित होऊन संसाराची स्वप्न पाहत होती. कमळीच्या सौंदर्याची तारीफ करायचा तेव्हा तर कमळीला आकाश ठेंगणं पडे. असेच आनंदी दिवस जात होते. दिवस सरता सरता कमळीला दिवस गेले. दिवसाचे महिने झाले अन गावभर बातमी पसरली. हा हा म्हणता आवंढाभर उठले. गावकऱ्यांनी परिवाराला वाळीत टाकले. कमळीच्या तोंडावर थू थू करू लागले. परिवाराशी गावानं बोलणं सोडलं. लोक टोमणे देऊ लागले. कमळीच्या भाऊ-बहिणीला गावात फिरणे कठीण झाले. परिवाराने कमळीला डांबून ठेवलं. तिला मारहाण झाली. कमळीचा बा तर हाय खाऊ लागला होता. पण एवढ्याने गावकऱ्यांना समाधान नव्हते. गण्या आता गावात दिसत नव्हता. कामाच्या आडून शहरी पळत होता. आत्ताशा गण्या हुशारीने वागू लागला होता. लोकांच्या नजरेत सभ्य दिसू लागला होता. गावकऱ्यांनी संतापून पंच बसवले. चार चौघात कमळीवर आरोप लावले. नको नको ते लांछनं लावले. 15 वर्षाच्या पोरीला पापीण ठरवले. गावातल्या स्त्रियांना कमळीची भीती वाटू लागली. कमळीमध्ये त्यांना त्याच्या नवऱ्यांना हिसकावून घेणारी राक्षसीण दिसू लागली. पुरुषांनी तिच्यावर सार्वजनिक चर्चा केल्या. मस्करी करत वासनेने वरवटलेल्या सुप्त मनाच्या मज्जा या निमित्ताने घेऊ लागले. कमळीचा परिवार हतबल झाला. नाईलाजाने खाली मान घालून उभा होता. मायचे डोळे भरू भरू वाहत होते. न बाचे डोळे सुकून आत धसलेले. याच डोळ्यानं भाव विनवणी करत होता. लेकीवर दया करा सांगू पाहत होता.
शब्दात बोलायची मात्र न हिंमत होती ना आता ताकद उरली होती. पंच तरी न्याय करेल ही अपेक्षा अजूनही जागृत होती. पण पुरुषी प्रस्थापित खायास तो पंचाने 2 जीवाच्या कमीला फरफटत आणायला सांगितले. गण्याला निर्दोष ठरवत कमळीला आरोपी ठरवले गेले. पंचांनी गण्याला निर्दोष करार दिला. पण गण्याचे नाव घेतले म्हणून कमळीवर अत्याचार केले गेले. माणुसकीला पण लाज वाटेल अशीच तिला शिक्षा सुनावण्यात आली होती. शिक्षा काय तर साऱ्या गावानेच नाहीतर कुटुंबाने सुद्धा कमळीला वाळीत टाकावे असा वटहुकूम सोडला. या सटविशी जो बोलन त्याचा गाव निकाला होईल म्हणून पंचांनी नोटीस काढली. कमळीने भरल्या डोळ्याने अपेक्षा घेऊन गण्याकडे पाहिले. तिला स्वप्नांच्या दुनियेत नेऊन तिच्या शरीराचे उत्साहाने भोग घेणारा आता शांत बसला होता. कमळीच्या स्वप्नांचे चुराडे झाले. क्षणात संसार सुखाची इच्छा धुळधुळ झाली. ज्याच्यावर विश्वास ठेवून आयुष्य पणाला लावलं त्यानंच आयुष्याच्या चिंध्या चिंध्या केल्या होत्या. कमळीच्या अश्रूने कुणाचाही जीव पागवला नाही. बाकी परिवारावर अन्याय नको म्हणून बापाने सुद्धा लेकीला घातलेल्या कपड्यावर बाहेर काढली. 2 जीवाची कमळी एकटी पडली. अंगावरच्या एकमेव कपड्यांना गावात फटकू लागली. दयेची भीक मागू लागली. देवाची आण देऊन दया याचना करू लागली. 4 भिंतीचा आसरा तर सोडा तिला भाकरीचा तुकडा देखील कुणी देईनासे झाले. पिंपळाच्या झाडाच्या बुंध्याजवळ कमळी उपाशापोटी तडफडत होती. जीवांच्या आकांताने रडत होती. प्रेमाच्या आणाभागा घेणाऱ्या त्या पुरुषाला सुद्धा तिच्या स्थितीची दया आली नाही. बाप म्हणवणारा पुरुष सुद्धा मूग गिळून गप्प होता. पुरुषी पंचांनी तिच्या जीवाचे हाल करून पुरुषी काकेबाज मोठेपणा दाखवला होता. पण पण एक स्त्री म्हणून कुणाही स्त्रीचं मन चर पडलं नाही. तिला समजू शकलं नव्हतं. फाटक्या कपड्याने थंडीत उघड्यावर कमळी 14 दिवसांची उपाशी अन्यायाने बरबटलेली, समाजाच्या उलट्या नीती नियमांची बळी पडलेली आणि तशीच तडफडत फाटक्या मनाने तुकड्या तुकड्यात अखेर तिने आत जीव सोडला. कमळी गेली. तगमग संपली. बिचारी सुटली. मृत्यूला तिची दया आली असावी. एकट्या पडलेल्या कमळीला मृत्यूने कवेत घेतले होते. गण्या अजूनही गावात फिरतो. आणखी एखादी कमळी तावडीत सापडते का म्हणून डोळ्याने हुंकतो आहे. चमचमत्या टिकल्या माळा गोळा करतो आहे. आणखी एखादी कमळी बळी पडेल. पुरुषी खाकेबाज आणखी एखाद्या कमळीवर अन्याय करेल. आणि अविचाराने ग्रासलेला समाज तिला असेच उघड्यावर मरणासन्न टाकून देईल. कदाचित कधीतरी गावकऱ्यांना त्याची चूक उमजेल. एखाद्या गण्याला कमळीची दया येईल. कायदे जिवंत होतील. पोलिसांना जाग येईल. पण या चिंध्या झालेल्या कमळीचा तडफडता जीव मात्र परत येणार नाही.